पतंगासाठी पोरांची फार भांडणं झाली भाऊ. तर पब्लिक रविवारी ना आपण आपले सगळे कपडे धुवून काढत असतो आणि तेच कपडे 8 दिवस घालीत असतो. आपला एकच फंडा, एकदाच कपडे धुवा आणि 8 दिवस घाला. कपडे धुवून वाळायला घातले, तेवढ्यात खालून बुड्डीच्या बालवाला चालला होता. पण जेव्हापासून यांना पिशवीत हवा भरताना बघितले तेव्हापासून खायचं सोडून दिलंय. आजकाल आपल्याला झाली मोकार सर्दी, त्यामुळे सकाळच्या रनिंगच्या टायमाला नुसत्या नद्या वाहत्यात. एखाद्या दिवशी पूर्ण आला म्हणजे बरं होईल म्हणून आलो मेडिकल मध्ये आणि गोळ्या घेऊन रूम वरती आलो. पहिल्या गोळ्या वगैरे खाऊन घेतल्या, त्यानंतर संध्याकाळी निघालो गोळा फेकायला. पण आज तर तिथं काही पोरं क्रिकेट खेळत होती. म्हणलं आता काय करायचं, मग त्यांच्या मागे कुठेतरी कचऱ्यात जागा केली आणि तिथं केली गोळा फेकायला सुरुवात. क्या करे, जीवन बहुत कठीण आहे मित्र. त्यानंतर ते गेल्यावर चांगल्या जागेवर येऊन गोळा फेकायला सुरुवात केली. तेवढ्यात एक छोटस क्यूट वासरू आणि त्याची आई आली आणि इकडे तर वेगळा सीन. पतंगासाठी पार पोरं एकमेकाला मोडायची बारी. आता तो पतंग तर गेला फाटून, इकडे दुसरा दिसला तर तिकडे लगेच पळत सुटली. मग गोळा फेकून रूमवर येऊन फ्रेश वगैरे झालो. आज काय झालं तर काय ना, मोकारची भूक लागली होती. मस्त गोळाचा चहा बनवला. छोटा डॉन पण आलता, त्याला पण थोडासा चहा दिला. त्याला विचारलं कसा झालाय, तर म्हणतो कडू लागतोय. तर असेच इंटरेस्टिंग ब्लॉग साठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.